आज मी निघालेली आहे श्रावण स्पेशल अशा वन डे ट्रिपसाठी, ते देखील PMPL सोबत फक्त 500 रुपयामध्ये. ते आम्हाला सासवडच्या आजूबाजूला असणारी पुरातन असे शिव मंदिर दाखवणार आहेत आणि त्यासाठी आम्ही सकाळी 9 वाजता निघालेलो होतो आणि त्यानंतर अमराई या हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी आम्ही थांबलेलो आहे. 140 रुपयामध्ये अनलिमिटेड असा नाश्ता केला. या ठिकाणी खूप जुनं असं हे वडाचं झाड आहे, त्याच्यावरती आम्ही झोके घेतले. हे आहेत आमचे गाईड सूर्यकांत वाघबिजे, यांना भरपूर नॉलेज आहे. यांनी सगळ्या मंदिराची आख्यायिका आणि परिपूर्ण अशी माहिती आम्हाला दिलेली आहे. पहिल्यांदा आम्ही गेलेलो आहे रे गावामध्ये असलेल्या अतिप्राचीन अशा प्रति त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये. त्यानंतर आम्ही निघालेलो आहे भुलेश्वर मंदिरामध्ये. या ठिकाणी थोडी चढण आहे पण खूप छान असा निसर्ग बघायला मिळतो. त्यानंतर नारायण गावाजवळ असणाऱ्या या दत्त स्नॅक सेंटरमध्ये आम्ही जेवणासाठी आलेलो आहे. गरमागरम भाकरी, पिठलं, भरलं वांग, इंद्रायणी तांदळाचा भात, पापड, लोणचं, ताक सगळं काही इथं होतं फक्त 180 रुपयामध्ये अनलिमिटेड. त्यानंतर नारायण गावातील नारायणेश्वर आणि एकमुखी दत्ताचं दर्शन घेऊन आम्ही पोहोचलेलो आहे कोडीत. इथं मस्कोबा देवाचं देवदर्शन करण्यासाठी. हे जे मंदिर आहे ते अतिशय मनमोहक आहे आणि या मंदिराचा पूर्ण परिसर खूप सुंदर आहे. पूर्ण नक्षीकाम केलेला असा हा सभा मंडप आहे आणि प्रत्येक मंदिराच्या आवारात फ्रेश भाजीपाला, फळं तुम्हाला मिळणार आहेत. आम्ही या ठिकाणी भरपूर सारी खरेदी केली. त्यानंतर आम्ही चांगवटेश्वर मंदिरामध्ये आलेलो आहे आणि सगळ्याच ठिकाणी भव्य दिव्य असे नंदी उभारलेले आहेत. त्यानंतर आम्ही आलेलो आहे शेवटच्या देवस्थानात, ते म्हणजे 2 नद्यांवरती असलेलं हे संगमेश्वर मंदिर. आणि या ठिकाणी खूप छान दर्शन झालं आणि इथं आमच्या देवदर्शनाचा छान असा शेवट झालेला आहे. आणि ही ट्रिप सक्सेसफुल झाली फक्त या 3 लोकांमुळे, जे की आहेत सूर्यकांत वाघबिजे, सागर भगत आणि आमचे कोळसे आणि ओमकार हे ड्रायव्हर. तर खूप छान आमची ट्रिप यांच्यामुळे झालेली आहे. तुम्हाला देखील ही ट्रिप बुक करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता.